नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरी शहरात भीषण अपघात, कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीस्वार तरुण ठार। परभणीहून जिंतूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीस्वार तरुण चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बोरी येथील शिव निर्मल मंगल कार्यालयासमोर घडली। या अपघातामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मृत तरुणाचे नाव माधव शिवाजीराव वल्लेकर, वय 22 वर्ष, राहणार धार रोड, परभणी असे असून तो बहिणीला भेटण्यासाठी परभणीहून बोरी मार्गे जिंतूरकडे जात होता। यावेळी परभणीहून जिंतूरकडे निघालेल्या कंटेनर MH68W1850 सोबत झालेल्या अपघातामध्ये तो कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडला। अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार माधव हा मित्राची दुचाकी घेऊन बहिणीकडे जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला। या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मयत माधव याचे पार्थिव बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहमद हुसेन पठाण यांच्या हस्ते शवविच्छेदन प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार शेख वसीम, पोलीस हवालदार सय्यद दिलशाद आणि श्रीराम दंडवते करीत आहेत। अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।